महारथी समीर चौगुले यांना मिळालं एका कार्यक्रमाचं निमंत्रण. चला बघूया यात हास्याची सुपारी कशी फुटते तेच दाखवायला मंचावर येतात हास्य महारथी समीर चौगुले. तिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. मजा आली, स्किट चांगले झाले. कमाल कमाल क्या बात आहे यार. दादा काय परफॉर्मन्स चोपलायस माहिती आहे तू. माइंड ब्लोइंग. बे काय सुमार या चौगुल्या केलंस माहिती आहे. अरे लोचन मजनू केला आता मी. हे काय तू लोचन मजनू केला होता. अरे बघितलंस ना आता 25 मिनिटं स्किट. अरे हा ते सुमारियाला हे लोचन जा 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 जा. सकाळी 8ला या रात्रीचे 12 वाजतातच यार. सही ना खरंच ना किती ओरड तिथून तू. चला 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 रात्रीचे 12 वाजतात. मोनल पण ना पाठांतर घरून कधी येतच नाही. आल्यावर इकडे काहीतरी त्याला ताप आहे सगळं. आणि ती प्राजू 2 स्टेप 5 वर्ष करते. एक अशी अरे डोक्याला ताप आहे यार खरंच ना. आणि तो वैभव निवाते टेक्निकल डिरेक्टर आपला. अरे रोल आणि ऍक्शन याच्यामध्ये जो पॉज घेतो ना तो जर कमी केला ना तर ब्रेक तेव्हा पॅकअप होईल. त्याला ताप झाला नाही. 12:30 जा चालेल सगळे. हॅलो हॅलो. हा समीर. हा सर बोला. कसं झालं रे स्किट. हा गोस्वामी सर मस्त झालं छान झालं. नाही जरा यार 12:30 वाजले राज पण आता. हो अरे नाही मी जरा लवकर गेलो. काय हल्ली दगदग मला नाही सहन होत ना. पण सर 12:30 बरोबर नाही ना सर. म्हणजे खूप झालं ना. अरे पण आता तुम्ही यंग पोरं रे सगळी. तुम्ही काय एनर्जी आहे. तू सम्या दादा आहेस बाबा सगळ्यांचा. बरोबर आहे सर. सम्या दादा ठीक आहे पण 51 वर्ष झालं आता माझं ना वय झालंय. नाही खरंय खरंय. हा सम्या. हा बोल बोला सर. समजा तुलाही लवकर जायचं असेल ना. हा सर. तर तू माझ्याकडे नको येत जाऊस. तू दशरथकडे जात. हा चालेल सर. हो म्हणजे तो परस्पर तुला नको म्हणेल. हा सर पण असं काय म्हणताय तुम्ही सर. हॅलो. हा काय नाही सर. ओके ओके सर ओके. हो चल चल बाय. अरे ना सर आहेत म्हणून नाहीतर ना समीर चौगुले ऐकून घेत नाही असल्या गोष्टी. हॅलो सम्या. फोन सुरू आहे बंद कर आणि मग बोल. काळजी. ओके. आता पुन्हा त्यांना SMS करा मस्करी करत होतो वगैरे. हॅलो बंद कर ना. अरे कोणा तुम्ही इकडे डायरेक्ट कसे घुसलात. विराज विराज हे कोण आलेत बघ. एक्सक्यूज मी कोणा तुम्ही. ए मोनल चल घरी जा. चल माहिती जास्त डोक्याला ताप जा. अरे 12:30 वाजले यार. 2 स्किट केल्यात तिकडे माहिती का डोक्याला. जा 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 जा. नाही नाही मी मोनल नाही आहे. अरे बापरे आज हे वाढून ठेवलंय. पण हे तुम्ही कोण आहात. तुम्ही डायरेक्ट हे एक प्लीज बिहेव युअरसेल्फ. तुम्ही समीर चौगुलेच ना हास्य महारथी. हो मी समीर चौगुलेच आहे. तुम्ही कोण आहात. मी हडद. हे खवीस आणि हा मुंजा. तुमचा स्वभाव नाही विचारला नाव विचारलं. तुम्ही कोण आहात. तर आम्ही सांगितलं मी क्यूट हडद. मी कातर खवीस. आणि मी सत्य मुंजा.
म्हणजे यार तुम्ही सेल्फी पाहिजे का तुम्हाला? शेजारच्या स्टुडिओमधून आलात का? या पटकन सेल्फी घेऊ. या चल 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 चल. सेल्फी काढायला आम्हाला प्रॉब्लेम नाहीये, पण सेल्फी मध्ये आम्ही दिसलो तर पाहिजे. दिसलो तर पाहिजे म्हणजे का नाही दिसणार तुम्ही? आरशात बघा दिसतोय का? आरशात हे काय दिसतोय मी? तू काढा काढा सेल्फी काढा. हे अच्छा बोट तशी आहेत तुमची. मला वाटलं हे अरे बापरे. अरे तुम्ही सेल्फी नाही आहात. कोण आहात? कोण आहात तुम्ही? हॅलो हॅलो गोस्वामी सर. हॅलो समीर. हा हा सर. अरे मी गाढ झोपलोय त्यामुळे तुझा फोन काही मला ऐकू येत नाहीये. मी सकाळी तुझा मिस कॉल पाहून तुला फोन करेन ना प्लीज. अरे काय माणूस आहे हा? अहो सर इमर्जन्सी आहे सर. इकडे प्रॉब्लेम झालाय सर. सर माझा आयटम करताय सर तुम्ही. हे तरी सोडा मग. अरे अरे हे थांब रे. अरे 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 कोण आहात म्हणजे तुम्ही? ऍक्च्युली हे आहात तुम्ही? हे आहात कधी जातात माणसं गेल्यावर होतात ते आहात? आम्ही भूत आहोत. मी हडा हे खवीस आणि हा मंजा. तुम्ही हे आहात? अरे यार तुम्ही अरे यार विराज ये ब्रेक. ती कुठे आहे? लवकर बोला. या ना हे कोणीतरी या ना यार. हे दरवाजा उघडला जात नाही. बाहेरून कोणीतरी लॉक केलाय. दरवाजा नाहीच उघडणार. आम्ही तुमच्याकडे आलोय तुम्हाला सुपारी द्यायला. ऐका मी हात सोडतो. मी काही केलेलं नाही हो. मी माझ्याकडे का आलात तुम्ही? कसली सुपारी? तुमचा तो नवीन शो आहे ना, सम्या सम्या मैफिलीत माझा. तो घ्यायला आलोय. सोडला मी. कालच सोडला मी. हो आता विराज जगताप करतोय. हो खरंच विराज जगताप करतोय. विराज 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 गॅरेज माझा असं असं. हे काय झालं? भूत विराजला घाबरतात? नाही नाही आम्ही विराजला नाही, आम्ही विराजच्या कॉमेडीला घाबरतो. तुम्ही या मला माहिती आहे. हा तुम्ही तो शो करता. नाही, नाही, मी तुम्ही खरंच सोडणार. त्यासाठी तुम्ही हास्य जत्रा सोडले. ही बातमी तुमच्यापर्यंत पण पोहोचली? अहो त्या पोर्टल्सवर विश्वास ठेवू नका. हे असे पोर्टल्स असतात ना, वाटेल त्या बातम्या देतात. तो काही बाई बातम्या देतात ते स्वतःची विश्वासार्हता चेक सुद्धा करत नाहीत. बरं ज्या सेलिब्रिटी बद्दल ते बातम्या देतात त्यांच्यावर काय बाबा आलेलं आहे, आज काय पाळी आली ह्याचा काही विचार करत नाहीत ते. ऐका माझं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही प्लीज. मी अरे नाही हास्य जत्रा सोडायला बेरिंग लागतं आणि यांच्याकडे नाही. नाही हास्य जत्रा सोडायला डेअरिंग लागतं. बेरिंग जे तुम्हाला आता जमत नाहीये. ऍक्च्युली मी नॉर्मली पिक्चर मध्ये भूत बघितलेत. कुठलंही भूत असं कॉमेडी नसतं. हसायला आलंय मला. नका करू. तुम्ही माझ्याकडे का आलात पण? आम्हाला तुम्ही खूप आवडता. नाही. आम्हाला तुमची कॉमेडी खूप आवडते म्हणून आम्ही आलोय. आम्ही तुमचा हास्य जत्रेचा शो खूप बघतो. एक मिनिट. हास्य जत्रा बघता म्हणजे? तुम्ही सोनी लिव्ह वर बघता हास्य जत्रा? तिकडे सोनी लिव्ह आहे तुमच्या इकडे? सोनी लिव्ह तुमच्यासाठी, आम्हा भूतांसाठी सोनी डेड. सोनी डेड म्हणजे? सोनी वाल्यांनी नवीन ऍप्लिकेशन तयार केलंय भूतांसाठी, सोनी डेड. अच्छा म्हणजे आता सोनी चॅनलने सगळ्यांचं मनोरंजन करायचा विडा उचलला की काय? जनरल स्टेटमेंट केलं, नाही जोक नाही केला. ऐका आम्ही हास्य जत्रा बघतो पण आणि तुमच्या हास्य जत्रेच्या सेटवर येतो पण. म्हणजे तुम्ही हास्य जत्रेच्या सेटवर येता? गेले आजचे एपिसोड आम्ही हास्य जत्रेच्या सेटवर वावरतो. काय सांगता मग? आम्हाला दिसत असे नाही तुम्ही? आम्ही नाहीच दिसणार. आम्ही आमच्या हडाळींचा ना हास्य जत्रेच्या सेटवर हसण्याचं वर्कशॉप चालू आहे. हसण्याचं वर्कशॉप? ट्रेनर कोण आहे माहितीये? कोण? वनिता खरा. ट्रेनर कोण आहे माहितीये? प्राजक्ता माळी. तिसरी ट्रेनर सई तामणकर.
मोनाल कडलाची खूप मोठी फॅन आहे. आढळ मोनाची फॅन आहे. ती तिच्यासारखं गाणं पण गाते. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसी को खबर कौन है वो, अनजान है कोई. हळू करा. आय एम सॉरी विथ ड्यू रिस्पेक्ट. आता कॉमेडी व्हायला लागली, हसायला लागले मला. हे नका करू प्लीज. हात जोडतो यार. मला सांगा पण तुम्ही हास्यजत्रा सेटवर नेहमी येता, कुणाला दिसत कसं नाही? पण ते आमच्यावर असतं. म्हणजे आम्ही जर ठरवलं तर आम्ही तुम्हाला दिसू शकतो. आता तुम्हाला नाही दिसतो. मी बघू शकतोय. मी तर तुमच्यावर असतं. अरे बापरे. पण तुमच्यातला एक जण आहे जो आमच्या सगळ्या हडळींना बघतो. कोण? विराज जगना. स्किट मधले पंच त्याला दिसत नाहीत, हडळी बरा दिसतात त्याला. तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं? तो भिंतीकडे तोंड करून डायलॉग पाठ करत असतो? मग तेच करत असतो तो. नाही, हडळींशी फ्लर्ट करत असतो. वाजवेल रे. आमच्यातल्या 3 हडळी आहेत ना, त्याच्या प्रेमात पडल्यात. त्यांना आम्ही कसं बाहेर काढला आमचं आम्हाला माहिती. हे चौकट राजा वाटायला लागला. सॉरी म्हणे. आय एम सॉरी. मला डिसरिस्पेक्ट नाही करायचं. मी भीतोय पण हे असं हळूहळू चौकट राजा नका. हे नका. ऐका मी हात जोडतो तुम्हाला. घ्या ना आमची सुपारी. ऐका मी काही नाही करू शकत. तुम्ही हे करा ना. तुम्ही प्रसाद खांडेकरकडे जा. तो अरे 15 मिनिटात लिहिल आणि 15 मिनिटात तो असं बसून देईल तुम्हाला कार्यक्रम. आम्हाला तुम्ही पाहिजे. तुम्ही खूप साधे. म्हणतो हे करा ना तुम्ही. ते ओंकार राऊत आहे किंवा आहे पीपी आहे पृथ्वी प्रताप. नको तो ओंकार राऊत सतत सगळ्या हिडीस पिडीस करत असतो. पृथ्वी प्रताप आहे ना. तो नको. आम्हाला तुम्ही साधे सरळ वाटता. आम्हाला तुम्हीच पाहिजे. अरे मी नाही. तुम्ही आमच्याकडे सोय करायला काय तर कोई मिल गया व्हायला लागले. नाही हे नका करू. अरे भी मला येतो मी तुमच्याकडे येतो. पण कार्यक्रम कुठे? शालू मलू नावाचं कॅरेक्टर आमच्या इकडेच असं सेम आहे. सगळं थोडा थोडा उचलतो. कार्यक्रम कुठे आहे? तुमचा लुच्चा मुंज मला खूप आवडतो. लोचन सॉरी ते लोचन मोज नाही. मी फक्त त्याला सांगायला गेलो. आय एम सॉरी. मी येतोय तुमच्याकडे. होय. अरे बापरे. आता काय? होय चला जाऊया. कार्यक्रम भूताच्या वाडीला आहे. होय भूताच्या वाडीला. भूताची वाडी कुठे मला माहित नाही. पण ते गाडीला सांगाल ना मला परत इकडे सोडायला. भूताच्या वाडीला तुम्ही येऊ शकता पण तिथून रिटर्न नाही घरी जाऊ शकत. का? कारण तुम्हाला मरावं लागेल. आमच्याकडे शो करायचा असेल तर तुम्हाला मरावं लागेल. मला नाही भरायचं. मला खूप काम करायचं. आता आमचं सई आणि माझं एक चांगला चित्रपट सुद्धा येणार आहे. त्यासाठी थांबायचं मला. येतो मी येतो. पण माझी एक शेवटची इच्छा आहे. त्या मंचाला माझं देणं आहे. काय? मी एकटा येणार नाही. मी आणि प्रसाद खांडेकर तुमच्या इकडे येतो. मला तिकडे जाऊन बोगद्याचं स्किट करायचंय. एवढं तेच बोगद्याचं स्किट का जे तुम्ही आणि प्रसाद खांडेकरने मिळून टीम वर्कने पाडलं? ते स्किट ना ते खूप बिग बजेट होतं पण ते 3.5 मिनिटात बोगद्यात गेलं. टीव्हीवर 3.5 मिनिटच दाखवलं ते. बोगदा नको. ऑफ स्पिनर वाटतं सारखं असं करता. हे नका हे करू. दुसरं मी हे दरोडेखोरांचं स्किट. आपल्या स्किटची एवढी दहशत आहे. भूत पळून गेले. पण तुम्ही किती चिवट आहात बघा. लाईव्ह बघितली दोन्ही स्किट तुम्ही तरी अजून चिकटून आहात खुर्चीला. अरे वाजव संपव. खूप हसवलं. खूप भारी कॉन्सेप्ट अँड डेडली परफॉर्मन्स. थँक्यू. येस प्रसाद दा. तुमच्याबद्दल बोलण्याच्या आधी प्राजक्ता ज्या समीर दादाचं तू वा वा करून कौतुक केलंस त्यांनी तुझ्या नृत्याचे वाभाडे काढलेत काही क्षणापूर्वी. म्हणूनच त्याच्यावर ही वेळ ओढवली हे लक्षात घ्या. वा वा. नाही पण प्राजक्ता तू हे दरवेळेला
खूप स्पोर्टिंगली घेतेस त्याकरता तुझं कौतुक. थँक्यू. बहारदार, सम्या, हे तिघं जरी भूत असले तरी तू आजच्या स्वच्छ विनोदाचा वर्तमान आहेस आणि तुम्ही सगळे मिळून उत्तम विनोदाचं भविष्यात हे वा नक्की. वा 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 दादा. नमा फॅन्टॅस्टिक. दत्तू फॅन्टॅस्टिक. मस्त बेरिंग आहे, दिसतोयस पण गोड. मोरे, मेकअप कमाल आहे तुझा, कमाल. बाकी मस्त, मजा आली, वंडरफुल. येस सई. टेरिफिक परफॉर्मन्स होता. खूप मस्त कॉन्सेप्ट होती आणि खूप मजा आली. खूप पर्सनल आपल्या जगातले पंचेस ऐकून मला तरी खूप मजा आली. आणि जेव्हा आपल्या सगळ्यांच्या या मस्तीमध्ये आपला कॅप्टन सहभागी होतो तेव्हा इट सेज अ लॉट अबाउट आवर टीम आणि मला ते खूप आवडतं. नमा, कडक दिसतेस आणि तू स्वतः इतका एन्जॉय केलास परफॉर्मन्स, त्यामुळे एक स्मितहास्य आमच्या गालावरती होतच. मोरे, आय लाईक इट मॅन. आय लाईक वॉट एव्हर यू डू. खतरनाक दिसताय आणि एकट्यात तर तुम्ही खतरनाक असताच, पण आज दुकट्यातही खतरनाक दिसताय. दत्तू, मस्त मजा आली गायस. येस, खरंच खूप मजा आली. जीते रहो.